शिवरात्र म्हणजे काय असतंय ग? शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र. शिव म्हणजे कोण माहितीये? कोण? ओम नमः शिवाय. बरोबर. तर महादेव म्हणजे शिव, त्यांचा आणि माता पार्वतीचा विवाह म्हणजे लग्न ज्या दिवशी झालं त्याची आठवण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. त्याचबरोबर शिवांनी खूप मोठं तांडव त्या दिवशी केलेलं होतं. तर ते तसं असतं. आता शिवरात्री म्हणजे शिवाची रात्र आणि महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. आपलं जे कॅलेंडर आहे हिंदू, त्याच्यामध्ये जी अमावस्या येते तर अमावस्येच्या आदल्या दिवशीचा जो रात्र असते तर त्याला म्हणतात शिवरात्री. अशा 12 शिवरात्री वर्षभरात येतात आणि हिवाळ्याच्या शेवटी म्हणजे आता जी एक रात्र जी येते तिला महाशिवरात्री म्हणतात, जी एक असते. पण ह्याची अजून एक कथा आहे, तुला सांगू? एकदा काय झालं म्हणजे खूप आधी एक शिकारी जंगलात शिकारीसाठी गेलेला होता. दिवसभर शोधून पण त्याला शिकारच भेटली नाही. मग तो वैतागला. संध्याकाळच्या वेळी त्याला दिसलं की तळ्याच्या शेजारी खूप सारे हरणं जे आहेत ती पाणी पिण्यासाठी येतात. मग त्याने असा बांध धरला त्यांना मारण्यासाठी. बापरे, हरणाने ते बघितलं. हरिण पळत आलं आणि गयावया करायला लागलं की मला मारू नका, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटू द्या. त्यांना भेटलं की मी स्वतःहून येतो, मग तुम्ही मला माझी शिकार करा. शिकाऱ्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि म्हटला ठीक आहे, तू भेटून ये, मी इथं तुझी वाट बघतो या झाडाच्या ठिकाणी. मग तो वाट बघत बसला. हरिण घरी गेलं, त्याच्या फॅमिलीला भेटलं, बायकोला, मुलांना. आणि संध्याकाळी काय झालं, हरिण रात्रभर शिकारी वाट बघत बसला. हरिण काही येईनच. त्या रात्री काय झालं, त्या ज्या झाडावरती त्याला बसायचं होतं त्या झाडावरती त्यांनी पाणी ओतलं, बसण्यासाठी जागा केली आणि टाइमपास म्हणून तो एक एक पान असं तोडत बसला. ते झाड होतं बेलाचं. त्याला रात्रभर असा आवाज येत होता तिकडून, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खाली त्या झाडाच्या पिंड होती जी त्या शिकाऱ्याला माहितीच नव्हती. नकळत त्याच्याकडून त्या बेलांचा आणि पाण्याचा अभिषेक आहे तो त्या पिंडीवरती झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिण त्या दिवशी संध्याकाळी निम्म्या रात्री हरिण माघारी आलं आणि मग त्याला म्हटलं की मारा मला, आता मी माघारी आलो, माझं कर्तव्य मी पूर्ण केलं कुटुंब प्रमुखाचं. त्यानंतर हरणाची बायको हरिणी जी आहे ती पुढे आली आणि त्यांना म्हटली की नाही, मला माझा पत्नी धर्म करू द्या, तुम्ही मला मारा, त्यांना मारू नका. त्यानंतर हरणाची मुलं पण आली. ती म्हटली आमच्या आई वडिलांना मारू नका, पितृधर्म आम्हाला करू द्या, आम्हाला मारा. शिकारी खूप असा भारावून गेला त्यांचं प्रेम बघून आणि त्यांनी त्याला जीवदान दिलं. हे सगळं महादेव बघत होते, पिंड. ते पण प्रसन्न झाले, ते अवतरले आणि त्यांनी शिकाऱ्याला आणि त्या शिकाऱ्याची दया बघून त्याला आणि ह्या सगळ्यांचं प्रेम बघून त्यांना आशीर्वाद दिला आणि आकाशामध्ये शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र आणि हरणाला मृग नक्षत्र म्हणून एक स्थान दिलं. तो दिवस शिवरात्री, महाशिवरात्री असते. ठीक आहे. ओम नमः शिवाय. ओम. तुम्हाला कळली ही स्टोरी?